आपली इज्जत लोकांसमोर मी काय नाही इज्जत लोकांच्या समोर थांबून मग जवळ झोपतो. आता बरोबर आहे ना. आम्ही दोघे नवरा बायको थकून मागून घरी येतो. काही आंबील चटणी बनवतो, जेवण खावण करतो आणि पोरं बाळं घेऊन एका खोलीत झोपतो. तर सांगायची काही पद्धत आहे की नाही? तर तेच तर सांगून राहिलो. मग आम्ही पोरं बाळं घेऊन बरोबर झोपतो. तर 12 वाजतावरी बरोबर झोप लागते. आणि 12:15 कधी काटा गेला तुम्हा दोघा नवरा बायकोच्या माझ्या दोनच्या दोन लेकरं दचकू दचकू उठतात. असं? माझ्या दोनच्या दोन लेकरं दचकू दचकू उठत असतील तर आम्ही दोघं नवरा बायको झोपत असू. लंबा चवळा नाक करून सांगते आम्ही दोघं नवरा बायको झोपत असू का? तर उद्यापासून मी येतो, नाहीतर नगरपंचायतची बाटी बोलवतो तुला तुझ्या बायकोला झोपवा. नगरपंचायत मध्ये नवीन योजना आली का? कोणती? त्याची बायको झोपत नसेल नगरपंचायत वाले जातील ना झोपवून देतील. मग सर्वीच्या धन्यात तुला लाज वाटायला पाहिजे. कोणाच्या दिंग्याने तुमची झोपू नाही होय का रे? असं? अरे 15 दिवसाचा जमाना झाला पाटील. झोपीला डोरा नाहीये. अबे डोळ्याला झोप म्हणलं बे. अरे डोळ्याला झोप लागो किंवा झोपीला डोरा काम एकच होते. असं? मग? बरं आहे ते इतिहास. मग आता का म्हणायचं आहे ते सांग. काय म्हणावं आहे म्हणून माझ्या म्हणे पाटील ज्या माणसात धाकणा तरारा ठसका नाही वजन नाही त्या माणसानं बायको नाही करावा. त्याला का करावा? त्यांना नंगा बोलगा होऊन जावा आणि एखाद्या पहाडावर जाऊन बसावा. हो मग? बरं ठीक आहे. तुझ्या म्हणण्यानुसार आम्हाला प्रपंच करता येत नाही, नाही. आम्हाला संसार करता येत नाही. पण जो माणूस जेव्हा त्या छाती ठोकपणे आपला विचार मांडते हो ना? त्याच्या घरी त्याच्या बायकोवरती त्याचा धक्का त्याचा इम्प्रेशन तेवढा पडत असेल का नाही? बरोबर आहे ना पाटील साहेब. हा. अरे तुमच्या बाई आम्हाला त्रास आहे पण महागावच्या ढोरानं वासराने त्रास व्हायला. आमच्या बाई मग आताची अरे 15 दिवस झाले गावातले ढोरं घुटावर नाही बसत. म्हणजे काय? त्यामुळे कुठल्यानं कुठतच असले पुरे गावातले ढोरं सुटले ना आकड्यावर जाऊन मिटिंग घेतला आणि त्याच्या साल्या तुम्हाला खमसवाला येत होता. मला? हो. पण तू शांतच होतास. पण तुम्ही फिकर नको करा. म्हणलं माझ्या नसताना महागावच्या पाटलाने सांड्या मारेल का रे? अच्छा. आपण धावलो पटभर त्याच्या मागे पण माझ्या काही आवडे नाही. अबे म्हणून तुला ह्या कडमेश्वरच्या परिसरात दिडकल्या म्हणतात. असा त्या धावत्या सांगाच्या मागे धावत आणि त्याची पुष्टी खिस्त खिस्ता खिस्ता आता कदाचित त्या पुष्टीच्या पोचा निसटला. तुला पोचा धरे ना याले धरतो आणि सांड्या पलटला म्हणजे दोन्ही मा पोटात टाकतो. मी बरी मग माहिती एरवी खावायला यायचो. म्हणजे मला तेरव्या खा फटा बासला समजलास. तेरव्या खाऊ भूकमारी लंगलन तेरव्या खाऊ खाऊ तशी हालत केला. काय झाला बे आपलं पाय ना बे. 2-2 वर्ष झाले का 3-3 वर्ष त्या डॉक्टरला काही लागते का नाही लागत? पाटील धारी लागला जसा पाटील आपल्याकडे पाहिलं जसं लिंबाच्या झाडावर मोतेल बसले. ह्याच्यात माही ठ्यासा भरतो. हा का हो? हा 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 ठीक आहे पाटील. माझा हात पावायचा आहे का? माझा हात पावायचा आहे का? माझा दरारा पावायचा आहे का? काहो घरी जा मग. घरी जातो. तुला धपका दाखवायचा आहे हा, का? पाटील धपका का भावाचा आहे? जर अंगात बायको उभी असेल तर मटण पाहिलं तर मला पाहतून उठाने झोपते. सकेला असेल बे तू. केला नाही हो तसा रुबाब ठेवा लागते पाटील. लोक बायको हातात ना बंदा मुठीत ठेवतो. संकट ठेवताना पाहिलं होतं. हा एक करणी जाणाऱ्या मुठीत ठेवतो म्हणते. अरे काहीच नाही. माणूस जरी 35 किलोचा दिसत असेल पण बायको 70 किलोची पोहोचतो. सांगा हा बायको मुठीत ठेवतो म्हणते. हा 35 किलोचा आणि 70 किलोची बायको मुठीत मावते का नाही याच्या? अरे तुम्हाला नाही समजलं साहेब. काहून 70 किलोची बायको ठेवतोस तू? त्याचं कारण असं आहे पाटील अगं हप्ताभरची आजार आपण केलो तरी 8व्या दिवशी तशीच दिसल्या पाहिजे. अरे वा असा इतिहास नाही इतिहास आहे. बरं असेल तू 70 किलोची. मग आता पाटील अरे संध्याच्या डब्बा घेऊन जर परसाकडे जात असाल नजरीवर नजर पडली एकच शब्द कदाचित म्हणलो कोणता? काहून हो तर डब्बा त्याची ठेवून सिटी घरात परत येते. असा होईल का? ठेवा लागते. तिने संडासच लागल डबा फेकल कपडे भरवत घरात येईल का? काढले कपडे भरवत येईल नवरा बायकोचा चूक तुम्हाला समजला नाही. चूक बरोबर. अरे ज्या माणसात राहील खूप त्याची बायको राहील सदा सांगे एवढं तू माझ्या श्रीराम शाही पोटीत पाहिलास तू? निंबाच्या झाडाखाली निंबाच्या झाडाखाली निंबाच्या झाडाखाली गेलतो. खुपी पावाले खुपी तर नाही दिसली पण एवढी उभी दिसली. खुबी खुपी बरे आहे तू खुबी. हा. तर का म्हणायचं आहे तुले? का म्हणायचं आहे म्हणजे अरे ते तुझ्या घरीच हे ते जवान होते. कायले आले होते? ते आले होते जसा त्याची तोंड कुचकरून लोकांना विचारतो अरे म्हणलं गर्दी कायची होय? लोक म्हणाले बसले मायजन म्हणे ती काळ्या रंगाची कावरली कुत्री सुटली. काळ्या रंगाची काळ्या रंगाची कशी आहे व खसरी खसलेली हा. अशी खाजू खाजू पुरा पांढरा पांढरा होऊन गेला.
अशी घरात कुत्री हा. जो दिसते त्याला चावते हे का करते का करते चावते एवढा लोंदा घेते एवढा मोठा तर तसाच पाटलाचा खुला होता गावा दरवाजा असे बोला तर त्याची लीलाच तसा आहे ना कसा? सबके लिए खुला है मंदिर ये तुम्हाला कोणी धसाना कोणी कर का करा अहो दरवाजा खुला आहे हा. कोणी नमस्कार करा आणि कोणी दर्शन करा असं तसा खुला होता दरवाजा हा. काळकुळ कुत्री धसली पाटलाच्या वाड्यात गेली आणि पुऱ्या रूम हिंडून राहिली वाड्यातल्या का भेटला त्या बहीण तिला कोणी चावायला भेटला नाही हा. तर पुढे ते पागल होऊन गेली मग काय केलं पाटलींच्या बेडरूमचा होता दरवाजा खुला खुला. पाटलीन झोपली होती आपल्या दिवाण तलवार उतारली अशी अशी झोपली होती पण झोपते तर झोपते पाटलीन हा. तिला मोठी एक गंदी आदत आहे कशी ह्या पोटावर ब्लँकेट पांघरते हा. त्या टांगा खुल्याच ठेवते हवा लागली पाहिजे म्हणते माहित नाही या बहिणीमा कोणती आदत आहे तर तिने त्या टांगा होत्या खुल्या हा. पाटली पावाल्या कशी आहे पिवडी पिवडी धाम पिवरी पिवरी सोन्यासारखी धम हा. तर त्या कावरल्या कुत्रीला वाटला का लमचा हा बायलर कोंबडीचा लेग पीस होय हा एवढा मोठा तिच्या पाय पाहून हा. तर ते बायलर कोंबडीचा लेग पीस असा वाटला त्या कावरल्या कुत्रीला हा. धडधड डाबी टांगलं पुरी अगं फरक बाय, पुरं लाल लाल उपटून गेली असं हा. पाटीलाही परेशान झाला काहून व? काढला आपल्या रोजच्या लंबा का? चायनाचा मोबाईल हा. आणि विदर्भातल्या नामवंत डॉक्टर आले फोन केलं अहो, ए चिंटूचे पप्पा होय कुठची कुठची आली कुठचे आले काही नाही आहेत मी सांगतो तुला. सांगा. लागले सापडले असं म्हणा माझा मध्ये आले कसा दरे कसा होता कोणच्या बायचा पायच होता साऱ्या जिल्ह्यातले डॉक्टर आले आणि ताकती त्या बहिणी आता चमकले देलगा 10 वाजता होती काम काय अवे ओय. मी लहाण्याची मोठी झाली पण इंजेक्शन नाही घेतली तुझ्या इंजेक्शनच्या भेव लागते का हो तर माया जवळच्या दोनही गोळ्या घेणं तर कायच्या गोळ्या घेऊ 14 वर्ष झाले तुझ्यानं माझ्या सुखी संसार आले हा. जेव्हा जेव्हा तुझी तब्येत बिघडते कोणत्या गोळ्या देतो कोणत्या देता पॅरासिटामॉल ए! चांगले बोला तिला पॅरासिटामॉल म्हणतात तेच बोली होय न दुसरी दुसरी गॅरंटीची आहे कोणती वा हो, अंडा सेक. माझ्या फार्मसीत जाण असे म्हणा चप्पल मारा फार्मसीवाला बरं जाऊन का पाटलांची तब्येत पाहू? चला. का धरतात काय धरते म्हणजे अर्धा डझन केड अर्धा डझन चिकू चिकू. हा एवढा मोठा पेवंडी आंबा तो नाही धरत. कावा? तो रंबा अगे माय अव तो दुधाचा नारळ आहे. हा तर तो काम नाही धरत म्हणतो तो नाही धरत तो धरली तर लवकर पाटलाची तब्येत नाही. जाऊ दे हा. या गोष्टीला कोणी पाटला सुधारणार आहे का राशन कार्डावर जो माल फ्री भेटते तो धर कोणता कोणता भेटते माहिती आहे नाही. 5 किलो कुकूस हा. 5 किलो कुकूस तर 3 किलो गळ्याच्या मीठ हा. हा, त्याच्यावर फिरवलं. हो ते काय करत चाललो जिरली का जिरली मतलब ताटभर भात खाता भंडारा जिल्हा भातावर भिडला न फसाफत जमतात का? हा भाई 200 कोणी मारल का 10-20 कोण मारल हा भाऊ तुमच्या गावामध्ये गॅरंटीचा गोटा आहे ज्याचे ब्लँकेट धुवाले असतील ते आपटा तुमच्या ब्लँकेट फाटतील पण हा गोटा नाही फुटावचा हो हा सांगते पुढीच्या बालवाला हो बुढीच्या बालवाला तिला माही राग येते का हो नाही ना हो. माही राग येत असेल नाही का तर घरी जाऊन मला मारतो मी काय म्हणणार नाही त्या दिवशी कशी मारली बेलण्या एवढ्या लोकांच्या समोर नाही सांगावा एकट्याच सांगा एकटं सांगा पण पाटलाच्या घरी हा. मी जसे म्हणेन तसे माठ टाईट ठेवतो अव तू जशी म्हणा तशी वरतच ठेवते हो बरं ह्या साईडले अटेन्शन माने हळू जाणो काम चालू आहे पाटील साहेब हो माझे साहेब हा. नमस्कार नमस्कार आलेत का काम घोकणे हा का अबे बोलण्याची पद्धत आहे काची पाठत आहे असे तू बायको हो का नाही मानना उरा हो कसं आपण बोलावं? म्हणते बायकोला आणाल का मी बायको आणलो तुम्ही बायको का हे महाराष्ट्र शासनाची लाडली बहीण हो रुपये 1500 आली का हो कांदा हो का ना पाटील साहेब हाँ। तो ये मेरे घर की 21 इंच कलर की भी काओ कांदा हो का ना और मैं उसके घर का डीटीएच एंटीना काओ कांदा काय दोस्ता बरं झालं रे सांगितलं असतं 4-8 दिवसाचा जमाना झाला माझ्या घरच्या टीव्हीला काय झालं तर माहित नाही चित्र दिसत हा मला माहित आहे आता फक्त चित्र नाही दिसत 8 दिवस सामच्या समोरचा पिक्चर तू फुटणार आहे तर मी काय म्हणतो तुला माहित आहे मला संध्याकाळ झाली का ठळक बातम्या पाहायची सवय आहे. आहे तर मी काय म्हणलं माहीत जोपर्यंत टीव्ही दुरुस्त होत नाही तोपर्यंत हे कलर टीव्ही द्याल का म्हणतो 4-8 दिवसाचा तुम्ही टीव्ही पाहाल आणि मी दूरदर्शन कोटी पाहिन आपला आपला पेपर वाचाव का बरं काय हरकत नाही दोस्ता तुझ्यासाठी
शिव देवाला तयार आहो का मी बस व्यवस्था पाहिजे दोस्त टीव्ही फक्त 8 दिवसासाठी हो, हो, हो. अरे, सव्वा महिना घेऊन जा पण तुला काही फायदा होणार नाही बाप्पा काहून काहून का ह्या टीव्हीची डावी बटन फिरवशील तरी चित्र दिसणार नाही ह्या टीव्हीची उजवी बटन फिरवाल तरी चित्र दिसणार नाही काहून का ह्या टीव्हीला जो लंबा रिमोट लागते का नाही कंपनीच्या ह्या टीव्हीला जो लंबा रिमोट लागते हा फक्त महा लागते ए गोपी अशी काय वेळेचं भान ठेवशील का नाही काय म्हणते गोपी आलेली आहे तिला सोबत घे ना लवकर बाजारला निघून राधे राधे कुठे निघाली राशीताई तुझ्याकडे निघाली माझ्याकडे कशाला का बाजारात काय करायचं हो चाल जायचं काय बोलत चालत जायचं चाल चल लवकर चाल गा. अगं चाल, चाल, चाल.
माणसाचं अमृत पाजणारे कोण तुम्हाला माहित आहे का? नाही. अरे न जाणे कदाचित त्यांनी आपल्या रक्ताच्या शाहीनं लिहून ठेवलं की काय? असं म्हणतात का? ऐकावंच वाटते हो, का? सांगा बघू. अहो वतात माझे गाणी सदाबा. गवळणाच्या नारी गवळणाच्या नारी मिळून जाऊ ग बाजारी राहता गोपिका मावशी मिळून चला दही दूध आणि पुढच्या डावाकरिता आमंत्रित करतो आदरणीय गुरुवर्य शाहीर साहेब राजन सजी देवगडे विचार मंचावर येतील आणि आपले विचार मांडतील. म्हणायचं घराकडं लय उशीर झालाय.
समज मग मग 13,000चा संडास तुझ्या घरात आहे. आहे 13,000चा संडास तुझ्या घरात आहे. हा. मग तुझी बायको का वारा भरायला जाते का रे बाहेर? तर ते कायले वारा भराले कायले जाय अरे घरात गरमी होते म्हणून हवा घेवाले बाहेर जाय. अच्छा, म्हणजे तुला तुझ्या बायकोचे दुःख तू तिच्या वेदना तुला सहन होत नाही. अशी नाही. त्या बायकोचा हिता मग कोणता? बाहेर लग्नाची बायको हो ना तर मी काय म्हणतो तुला पाटाची म्हणलो. मग? हा तू एवढा बायकोचा हिता कोणता हो. एक काम कर ना का? हा. एक काम कर हा. तिला संडासातच जा म्हणा. हा. आणि ते संडासात जशी जात नाही हा. घरात जा. हा. किचन मध्ये जा. हा. आणि किचन मधून सूप घेऊन ये. हा. सूप घेऊन आणि ते जशी संडासले बसली तिची संडास होईपर्यंत सुपानं हवा झोक. माझ्या बायकोला हवा झोका समजलास का हवा झोका नाही तर काय असतं मी बे? तो आहे का अबे एक गाव दोन तुकडे होईल पोलीस केस तर परवा देतो हा पास तुला दिसते रे पोलीस केसवाला. समजलास मला पहिले आपल्या घरी जा. घरी जातो आपल्या बायकोला घेऊन ये. हा. प्रत्येक साथ मी माझ्या डोळे पाहिन. तू आधी झाला काय समज एवढा गरम काऊन होऊन आलास तू? तुला गरम नको करू आता काऊन म्हणजे आपल्या घरीच्या आपल्या बायकोला घेऊन ये का पाहिजे माझ्या बायकोची अबे, अच्छा असं होय का? मी सीधा टाकतो याच्या पोटात आडवा जाते. हा. तुझ्या बायको जर काय बे पाहण्यासारखं? का नसते म्हणजे आई बायको मी पाहिजे तू काहून पाहिजे आपण हो. अबे तुझ्या बायकोची विचारसरणी पाहिजे म्हणलो. असा म्हणणं तर विचार तू कर. तुझ्या घरी जाशील हा. आपल्या बायकोला येशील हा. 4-2 गोष्टी माझ्या बायकोला समजावून सांगत तर माझी जिंदगी सुजलाम सुकलाम. नाही सुधरेल पण पहिले म्हणाले तर पाहिजे तुझ्या बायकोची विचारसरणी पावाची आहे म्हणून तर का पाहिजे म्हणलं घंटाच गरम झालं आईदा अशी बात मग होऊ दे को नाही म्हणता हो. हिंदी हिंदी नाही तर का नाही तर का करशील? काय करशील म्हणजे डोळे काढीन ना काटोलच्या दवाखान्यात नेत्रदान करीन आपल्या बापाचे करतो आपल्या बापाचे. अंधारात काम नाही ते ते काय घेऊन ये. म्हणजे घरी जाऊ बायकोला घेऊन येऊ आणि मी जसा जसा करीन मा पाहू पाहू तुम्ही कराल का काऊन चांगल्या गोष्टी करायला काय हरकत आहे? बरोबर आहे हा एक्झाम्पल मी वांगे खाईन तर तुम्ही वांगे खाल का चांगलं खा मग. केरं खाणं ठोकरवाले केरं खा म्हणते. ठीक आहे पाटील हा. तुम्ही आमच्या गावचे मानवाईक माणसा हो. तुम्ही आमच्या गावचे पाटील माणसा हो ना. तुम्ही आमच्या गावचे 35-30 नागरिक आहात पाय ना भूत द्या धोंड्याचा महिना अगडतूत म्हणते 35-30 म्हणते 35-30 मी एकटा जाऊन 35-30 अबे तुले मनाचं आहे तर प्रतिष्ठित म्हणणं बे. तेच तर म्हणून राहिलो पाटील साहेब हा. तुम्ही आमच्या गावचे प्रतिष्ठित हा म्हणते तर मी कायले म्हणू पाहिला बरोबर आहे ब्रह्महत्या. हा. तुम्ही आमच्या गावचे ते नागरिक आहात. प्रतिष्ठित. तुमचा अपमान करणार नाही. हा. घरी जातो ना बायकोला घेऊन येतो हा. तुम्ही लागा तयारीने जा लवकर तुम्ही. काय सांगू रे दादा? पाटलाच्या घरी गेलो रे तुम्ही भरती सांगलो मेरी ऐशी आहे वैशी आहे पण काय सांगू दादा चाराची इज्जत नाही जी कदाचित बायकोने म्हणलं तेव्हा खर्याचे रेट वाढले आणि पिच्च्या जागी 50 रुपये ते बाई कोणती घेऊन मारायला धावते नच कदाचित जर बायकोने म्हणलं माझ्या संग पाटलाच्या घरी तर नाही झोडपल का नाही हिंमत हारल्याने होणार नाही तुला माहिती आहे माझ्या घरचा माणूस पहिले दारू पेनं पोतो पोतो ठेसे म्हणजे हालत डुलत जातो म्हणजे दुरूनच पाहते खिडकीतून तर बोलते ओके मा म्हणते माझ्या घरच्या चोखा हालत येऊन राहिला याचे काम करू दे ना त्या जागोजागी टोच मारल्याशिवाय राहणार नाही आणि नाही आली तर तेवढा तुम्ही हलकट आहो लहानपणापासून आता दुकानात पत्ते ठेवले. अरे मुरली बजी जब शाम की मुरली बजी जब शाम की राधा दीवानी हो गई देवा परमेश्वरा पांडुरंगा हे काय माय जिंकामी होय का जी त्या बहीण घरी आलो बायको संग बोलण्यासाठी पुरे दरवाजे पण पुरे खिडक्या पण कोणी जाऊन धसली असेल म्हणतो माय इच्छे पोट्याचे माय कारभार नाही कारभार
फाड करीन बाबा म्हणजे माझा नवरा काऊन एवढा गरम झाला म्हणून लवकर बाहेर ये चटक्यानं बाहेर ये या पोट्याचे माय आब्याचे मम्मी या हगिराचे मा हगिराचे मा बाबा तू या बाहेर नाकीरा झाला बोथळ बापरे नाव मी उठवू का गाव म्हणजे तू देव नाव त्यांचा का करशील वाकरा घेणे झोपी बापरे हे झोपलला मी काय काय करेन मला जनतेच्या ढेपल्या समजलीस का? तुमच्याकडे काय होते पुरा पोकर फिंगर झाले मी पोकर फिंगर करू का आपली जेसीबी चालू नाही लोकांची उठली ना उठली म्हणते अहो तुमची बायको उठली म्हणाली रचनेरी म्हणणं तुमची बायको उठली म्हणून तुमची उठली मी का समजूची तुमची नाही म्हणतो गावातल्या लोकांची म्हणू का माझी उठली बायको पण सरळ तर बोल सरळच बोलत होती बरं जाऊ दे त्या गोष्टी अहो, पाटलीन तुईवाली कोण होते पाटली हा? माझी मैत्री तुझं का चालू कुतू कुतू लढे पण थेंब नाही पडे तुला दिसतले पाडतो ते. एवढे दिवस नाही पडे एवढे दिवस नाही पडले तुझी जीवा भावाची मैत्री होते पाटली हो. आणि तुला काहीच नाही माहित नाही. हो मोठी दुर्घटना घडली कशी ऐक ना काय झालं तर सांगतो सांगा बरं आज सकाळी उठलो नारी आणि गेलो ते तावरी वर अव रोजच जाता हो. जाता जाता पाटलाच्या वाळा अगे पडला मा वारा नाही ऊन नाही पाणी नाही पाऊस नाही ना कसा कसा पडला म्हणते पाटलाचा वाडा तुझ्या बहीण मा तुझा सत्यानाश होय पाहुणं, काऊन हो म्हणजे साधी मराठी भाषा समजत नाही पाटलाच्या घरी जात होतो जाता जाता वाळा दिसला तर कधी घालते प्यायची नाही, प्यायची नाही, प्यायची नाही, गं लक्ष्मी गोगोळी. पायऱ्या मागवरचा झिंगालाला हुलहुल हो, ठिकाणाला उडवून दिसते. साधी मराठी भाषा समजत नाही हा? हा? पुरा बलात्कार करून टाकलीस का भाषा. केली मी ना का केली म्हणजे अवध पाटलाच्या घर दिसला म्हणजे पडला म्हणलो पडला ना दिसल्यात फरक नाही का त्याचा फरक आहे तिचा बाप खरी सांगे भाऊ हा. जवाई म्हणे पोरगी हुशार आहे म्हणे इले जेव्हा शाळेत पाठवा म्हणे तर पुऱ्या गावातल्या शेऱ्या चाराले नाही म्हणे आणि शेऱ्या चाराले कधी नेलं नाही एकान बकरा हिच्या नजरीला दिसला तर त्याच्या माग ही बकरी होत ना बकरी पिचाऱ्या बकरा पिसारी चप. अलिप लैला पायऱ्या मागवरचा हा 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 विक्रम बेताळ बस पाठीवर पोहोचे माहित आहे का तुला माझा 30 वर्ष झालं पाटलाच्या मा दोस्ता नाही गावचा सरपंच बनला बल्ले आपल्या घरी 3 मजली बिल्डिंग बांधला बांधली. दोघा नवरा बायकोला